नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता अंजलीची डिलिव्हरी जवळ आलेली असते. त्यामुळे आता अंजलीच्या घरातले म्हणजेच अर्णवची आजी ही खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते, चिंटू काय करायचं आता आपण? तुझी अंजली ताई ऐकायलाच तयार नाहीये. या घरामध्ये ती यायलाच तयार नाहीये. कसं होणार सगळं नीट? त्यावर अर्णव म्हणत असतो, आजी मला सुद्धा कळत नाहीये नेमकं काय करायचं. त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर नका काळजी करू तुम्ही, सगळं काही नीट होईल. हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते, ईश्वरी सगळं दिसतंय तेवढं सोपं नाहीये. बोलायला एक वेळ ठीक वाटतं, पण खरंच विचार करून बघ, त्या चाळीमध्ये खरंच आपल्या अंजलीची डिलिव्हरी होणं आणि त्यानंतर तिला सर्व सुखसोयी मिळणं सहज शक्य आहे का? त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो, आजी मला असं वाटतंय ना, तू तू स्वतः जाऊन एकदा ताईला समजाव, बहुतेक तुझं ताई ऐकेल. त्यावर लगेचच आता अर्णवचा मामा त्या ठिकाणी आलेला असतो. तो म्हणत असतो, आई अर्णव अगदी बरोबर बोलतोय, आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अंजलीला समजावलं पाहिजे. अशातच आता आजी म्हणत असते, ठीक आहे संजय, तू माझ्याबरोबर चल. आणि मग अर्णवचा मामा आणि अर्णवची आजी दोघंही अंजली राहत असलेल्या चाळीमध्ये गेलेले असतात. इकडे आपण पाहतोय अंजली बरोबर तिचा नवरा राकेश बोलत असतो. अंजली म्हणत असते, काय हो, काय वाटतं तुम्हाला, आपण या ठिकाणीच राहिलं पाहिजे ना? त्यावर राकेश म्हणत असतो, दुसरा कोणता पर्याय आहे का आपल्याकडे? त्यावर अंजली म्हणत असते, नाही ना. त्यावर राकेश म्हणत असतो, मग तर काही काळजीच करू नको. अशातच आता दारावर टकटक झालेली असते. आता यावेळी कोण आला असेल असं अंजली राकेशला म्हणत असते. राकेश म्हणत असतो, थांब 2 मिनिटं, मी आत्ताच्या आत्ता बघतो. आणि लगेचच आता राकेशने दार उघडल्या उघडल्या समोर आजी आणि संजय म्हणजेच अर्णवच्या मामाला पाहिल्यावर राकेश म्हणत असतो, अरे वा, आजी आणि मामा आलेत. अशातच आता आतमध्ये अंजली खूप खुश होते. कोणीतरी पहिल्यांदा माहेराहून आला आहे, त्यामुळे मनापासून खुश झालेली अंजली उठते. त्यावेळेला आत शिरत आजीने अंजलीला असं म्हटलेलं असतं, अंजली बस बस, उठू नकोस. आणि अशातच आता अंजली बसते. अंजली म्हणत असते, आजी मामा तुम्हा दोघांना बघून मला खूप बरं वाटतंय, या या बसा. आजी येऊन बसते, पण मामा त्या बेडवर बसायला तयार नसतो. अशातच आता अंजली म्हणत असते, आजी मामा आज कसं काय येणं केलं तुम्ही? त्यावर आजी म्हणत असते, अगं तुझा 9वा महिना सुरू आहे ना, कधीही डिलिव्हरी होऊ शकते. मग या बाबतीत काही विचार केला आहेस की नाही? त्यावर अंजली म्हणत असते, आजी या बाबतीत विचार काय करायचा? त्यावर संजय म्हणजेच अर्णवचे मामा म्हणत असतात, अगं डिलिव्हरी या ठिकाणी होणार आहे का? जरा विचार कर ना, सर्व सुखसोयी या ठिकाणी आहेत का? त्यावर मात्र अंजली म्हणत असते, मामा आजी खरं तर या गोष्टीचा विचार आता थोड्या वेळापूर्वीच मी आणि राकेश करत होतो. हे वाक्य ऐकल्यावर आता अंजलीला थेट आजी म्हणत असते, मग चल मग आता आपल्या घरी जाऊया. हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते, नाही आजी, मी त्या घरात नाही येणार. अशातच आता संजय म्हणत असतात, काय झालं अंजली, असं का वागतेस तू? त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, चिंटूने यांचा जो काही अपमान केला आहे ना, तो मी कधीच विसरू शकत नाही. त्यावर मात्र आता संजय मनातल्या मनात बोलत असतात, अगं अंजली, तुला तुझा नवरा कसा आहे हे अजून माहिती नाहीये, म्हणून तू तुझ्या नवऱ्याची बाजू घेतेस. पण ज्या वेळेला तुला तुझ्या भावाचं त्या दिवशीचं वागणं समजेल ना, त्यानंतर तू तुझ्या नवऱ्याला लाथाडशील, भावाची माफी मागशील. आणि अशातच आता राकेश पुढे येतो आणि बोलू लागतो, आजी मामा अगदी बरोबर वेळेवर आलात तुम्ही. मी पण अंजलीला कित्येक वेळापासून हेच समजवतोय
की आता आपल्याला त्या घरात जायला हवं, बाळाचं आगमन त्याच घरात व्हायला हवं. हे वाक्य ऐकल्यावर आता आजी म्हणत असते, बघ, जावई बापूंना सुद्धा हेच वाटतंय. आता संजयला कळून चुकलेलं असतं की या नालायकाला पुन्हा त्या घरात यायचं आहे. आणि अशातच आता संजय त्या नालायकाकडे पाहत असतो. त्यावेळेला थेट हा राकेश संजयकडे एकदम वेगळ्याच नजरेने पाहत असतो. आजी म्हणत असते, बघ, आता तू माझं नाही, तुझ्या मामाचं नाही, पण निदान तुझ्या नवऱ्याचं तरी ऐक. त्यावर अंजली म्हणत असते, नाही नाही आजी, तुला त्यांचं म्हणणं पटत असेल, पण मला त्यांचं म्हणणं पटत नाहीये. कारण त्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही. जोपर्यंत चिंटू येऊन यांची प्रॉपर माफी मागत नाही, तोपर्यंत काय मी या घरातून हलणार नाही. त्यावर मात्र आता थेट राकेश स्वतःशी बोलत असतो, वाह, ही लंगडी तर लईच माझ्या बाजूने आहे. आता शेवटी नाईलाज असतो आजी आणि संजय म्हणजे अर्णवच्या मामाला त्या घरातून थेट बाहेर पडावं लागतं आणि शेवटी आपल्या राहत्या बंगल्यात यावं लागतं. तिथे आल्यावर ईश्वरीला सगळा प्रकार कळतो आणि ईश्वरी लगेचच आता अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, काही गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का? म्हणजे हा नालायक आपल्या घरातून बाहेर पडूनही पुन्हा या घरात येण्यासाठी तुम्हाला माफी मागायला लावणार आहे. आणि अंजली ताई सुद्धा हेच करू पाहतायत. त्यावर मात्र अर्णव लगेचच बोलत असतो, मी सिंदोर, काही झालं ना तर या नालायकाला मी माफ करणार नाहीये किंवा त्याची माफी मागणार नाहीये. वेळ आली तर याला तोडून काढीन. त्यावर मात्र आता थेट अर्णवची बायको ईश्वरी म्हणत असते, थांबा अर्णव सर, अशा प्रकाराने हायपर होऊ नका, आपण काय तो विचार करूया. आणि अशातच आता थेट खाली वॉचमॅन जवळ येऊन हुज्जत घालणाऱ्या राकेशला शेवटी वॉचमनने आत सोडलेलं असतं. आणि मग राकेश आतमध्ये आल्यावर थेट ईश्वरीला आवाज देतो, काय मी सिंदोर? त्यावर लगेचच आता नालायक राकेश मागे आला आहे हे अर्णव आणि ईश्वरीच्या लक्षात येतं. आणि लगेचच अर्णव म्हणत असतो, काय रे नालायका, तुझी हिंमत कशी झाली या ठिकाणी यायची आणि सिक्युरिटीने तुला आत सोडलंच कसं? त्यावर राकेश म्हणत असतो, ही सिक्युरिटी मला काय थांबवणार आत येण्यापासून? आणि अशातच आता जवळ आलेला राकेश अर्णवला म्हणत असतो, बघे अर्णव, काय तो विचार कर, तुझ्या बहिणीच्या डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे. तुला असं वाटतंय का तुझ्या बहिणीची डिलिव्हरी अशी रस्त्यावर व्हावी? त्यावर मात्र अर्णव थोडा हतबल होतो. आणि लगेचच ईश्वरीने आता थेट हिम्मत करून त्या राकेशला असं म्हटलेलं असतं, आता तर अंजली ताईच्या बाळाची डिलिव्हरी रस्त्यावरच होणार. म्हणजे नालायका, तुझ्या बाळाची डिलिव्हरी आता रस्त्यावरच होणार. बघ तू. ईश्वरीने असं धडधाकट हिम्मत ठेवून बोललेलं वाक्य राकेशला लागतं आणि राकेश एकदम हतबल होतो. राकेश लगेचच म्हणत असतो, ए ईश्वरी, काय बोलतेस तू हे? त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, लागलं ना, स्वतःच्या बाळाची डिलिव्हरी रस्त्यावर होताना पाहणारा पहिला बाप असशील तू, घर असूनही. त्यावर मात्र आता राकेशला थेट झटका लागलेला असतो. आणि अशातच आता राकेश म्हणत असतो, ईश्वरी बघ, उगाच काही गडबड करू नको. एवढा पैसा, एवढी प्रॉपर्टी असताना बाळाची डिलिव्हरी अशी रस्त्यावर होणं योग्य नाही. त्यावर ईश्वरी म्हणत असते, नालायका, ही प्रॉपर्टी, हा पैसा, हा तुझा नाहीये, तर अर्णव सरांचा आहे. त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो, अर्णव सर सुद्धा मामाच होणार आहेत ना? त्यावर लगेचच आता ईश्वरीने राकेशला थेट धरलेलं असतं आणि घराबाहेर ढकलून दिलेलं असतं. सिक्युरिटीला बोलून असं म्हटलेलं असतं, हा नालायक जर पुन्हा आपल्या बंगल्याच्या आसपास दिसला तर तुमच्या हातात असलेल्या लाठ्याने याला बदडून काढा. त्यावर मात्र सिक्युरिटीने लगेचच राकेशची गचांडी धरलेली असते आणि त्याला ओढत ताणत बंगल्याच्या बाहेर नेऊन टाकलेलं असतं. राकेशची अत्यंत आवड बिकस्ता करून टाकलेली असते. इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. काय आणि कसं करायचं याचा विचार थेट राकेश करत असतो.
पण त्याला सगळं मार्ग बंद झालेले दिसत असतात। आणि अशातच आता अंजली राकेश जवळ आलेली असते। ती म्हणत असते, काय हो, कसला विचार करताय? कालपासून बघते मी तुम्हाला, रात्री नीट तुम्ही झोपला सुद्धा नाही आहात। त्यावर मात्र आता राकेश मनातल्या मनात बोलत असतो, आता या लंगडीशी इमोशनल होऊन बोलावं लागेल, तर कुठे हिला पाजर फुटला तर ही एखाद्या वेळेस त्या स्वतःच्या गडगंज श्रीमंत भावाकडे जायला तयार होईल। आणि अशातच आता अंजली म्हणत असते, अहो मी तुमच्याशी बोलते, लक्ष कुठं आहे तुमचं? त्यावर लगेचच राकेश म्हणत असतो, अगं अंजली, खरंच या जगातला सगळ्यात दलिद्री बाप असणार आहे मी, ज्या मुलाच्या जन्माआधी काहीच करू शकत नाहीये, आणि मला माझ्या बाळाचं आयुष्य असं रस्त्यावर उघडं नाही ठेवायचं आहे। त्यावर अंजली म्हणत असते, अहो असं का बोलताय तुम्ही? तुम्ही चांगले बाप होणार आहात, असं नका बोलू तुम्ही। त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो, तुला जर खरंच सगळं काही चांगलं व्हावं असं वाटत असेल ना, तर तुला माझं ऐकावं लागेल। त्यावर अंजली म्हणत असते, अहो तुमचं आत्तापर्यंत नाही ऐकलंय का मी? बोला, काय ऐकायचंय मी? त्यावर राकेश म्हणत असतो, बघ, विचार कर, पुन्हा जर मागे हटलीस तर? त्यावर अंजली म्हणत असते, नाही, नाही हटणार मागे, तुम्ही बोला, काय करायचंय मी? त्यावर राकेश म्हणत असतो, खरं तर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती जर ऐकलीस तर खरंच तुझं, माझं, आपल्या बाळाचं, सगळ्यांचं भलं होईल। हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अंजली लगेचच म्हणत असते, मग उशीर का लावताय? लगेचच बोला ना, काय करायचंय? अशातच आता राकेश बोलणार तेवढ्यात मागे ईश्वरी येऊन उभी असते। ईश्वरी लगेचच आता राकेशकडे पाहत असते आणि राकेश पाठमोरी असतो। राकेश म्हणत असतो, मला असं वाटतंय ना अंजली, तुला तुझ्या भावाकडे गेलं पाहिजे, कारण ते एवढ्या प्रेमाने बोलवतायत, आणि त्यांची इच्छा तर असणारच आहे ना की त्यांच्या नातवाचा जन्म त्या घरात व्हावा, जो खरंच खूप भाग्यशाली असणार आहे त्यांच्यासाठी। त्यावर मात्र आता अंजली मत असते, म्हणजे फिरून मिरून तुम्ही मला त्या घरात जायला सांगताय? आता तुम्ही विचार करा, त्या ईश्वरी आणि चिंटूने तुमचा जो काही अपमान केला होता त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यावर राकेश म्हणत असतो, अगं राणी सरकार, कसला अपमान? आणि ते दोघं काय वेगळे आहेत का? ते दोघं तर आपल्याच घरातील आहेत ना, मग घरातल्या लोकांवर एवढं चिडायचं नसतं। त्यावर अंजली म्हणत असते, खरंच किती मोठं मन आहे तुमचं, एवढा मोठा विचार करताय। या वेळेला जर ईश्वरी आणि अर्णव इथे असते ना, तर त्या दोघांना कळालं असतं खरंच तुम्ही मनापासून किती चांगले आहात। अशातच आपण पाहतोय आता ईश्वरी मागून लगेचच टाळ्या वाजवत पुढे येते। ती म्हणत असते, वा ताई वा, म्हणजे या राकेशचा तुमच्यासमोर जो चेहरा आहे, तो चेहरा हा राकेश प्रत्येक वेळेला तुम्हाला इमोशनल करण्यासाठी फक्त समोर आणत असतो, पण याचा खरा चेहरा जो आम्हाला माहिती आहे, तो हा तुमच्यासमोर कधीच आणत नाही। देव जाणे तो तुमच्यासमोर कधी येईल। त्यावर लगेचच आपण पाहतोय अंजली म्हणत असते, गप्प बस ईश्वरी, मला तर मुळात कळतच नाहीये की तू माझ्या आणि यांच्या विरोधात का असतेस नेहमी। त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो, राणी सरकार, मी कित्येक वेळा सांगितलं तुम्हाला असं चिडायचं नाही, या वयात असं चिडून तुम्हाला वाटतंय का खरंच काय चांगलं असेल? तुम्ही नका काळजी करू। आणि मिसेस ईश्वरीवर का चिडताय तुम्ही? अहो त्या किती साध्या भोळ्या आहेत। त्यावर मात्र अंजली म्हणत असते, बघ ईश्वरी, माझा नवरा तुझा किती विचार करतो। त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरीला आता थेट राकेश इशाऱ्याने म्हणत असतो, तुम्ही काही किती करा, पण या लंगडीला मी माझ्या पद्धतीने कधीही कन्वर्ट करू शकतो आणि कधीही तिचा ब्रेन वॉश करू शकतो। त्यावर मात्र ईश्वरीला कळून चुकलेलं असतं, ताईला कितीही समजवलं तरी काही उपयोग नाही, हा जो येडपट आहे तो ताईला आणखी तिच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असतो। इकडे आपण पाहतोय आता राकेशला चांगलाच धडा शिकवण्यासाठी अर्णव आणि अर्णवच्या मामाने एक प्लॅन तयार केलेला असतो। त्या प्लॅननुसार अर्णव स्वतःच्या मामाला म्हणत असतो, मामा बघ, ठरल्याप्रमाणे सगळं काही तुला करायचं आहे,
त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो, अरे भाच्या, कशाला काळजी करतोस तू? तुझा मामा आहे मी, तुझा मामा. तुझ्याच पद्धतीने स्ट्रॅटर्जी आखणार. आणि हे बघ, पुढच्या 4 तासामध्ये अंजली या घरात असणार आणि तो नालायक तुरुंगात. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, मामा, बोलायला सोपं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जर करायला जाशील ना तर एखाद्या वेळेस तिथे मातीसुद्धा खाशील. त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो, अरे माती खाईन, पण मती मारली जाईल असा वागणार नाही मी. त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, लाग कामाला. बाकी मी माझ्या पद्धतीने त्याला कसा आडवा करायचा याचा विचार करतो. अशातच आता अर्णवचा मामा डॅशिंग पद्धतीने कामाला लागलेला असतो. इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो, पण अजूनही ईश्वरीचा पत्ता नसतो. ईश्वरी अचानकपणे गेली कुठे याचा विचार अर्णव करत असतो आणि शेवटी अर्णवने ईश्वरीला फोन केलेला असतो आणि ऐनवेळी तिथे ईश्वरीचा फोन वाजतो. ईश्वरीचा वाजत असलेला फोन लगेचच ईश्वरीने कॉल रिसीव्ह करत ठेवलेला असतो, जेणेकरून या ठिकाणचं सगळं त्या ठिकाणी ऐकायला जायला हवं. इकडे ईश्वरीला राकेश म्हणत असतो, हे बघे ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, या लंगडीला हँडल करणं मला तितकंसं कठीण नाहीये. लंगडी फक्त माझंच ऐकते, तुम्हा लोकांचं ऐकायची तिच्यामध्ये कॅपॅसिटीच नाहीये. आता जे काही राकेश बोलत असतो ते सगळं काही फोनद्वारे इकडे हा अर्णव सुद्धा ऐकत असतो. अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. अर्णव स्वतःशी बोलत असतो, आता तर याला उभा आडवा जाऊन फोडलं पाहिजे, याला दाखवलंच पाहिजे हा कुठे चुकतोय ते. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता अर्णवने आता थेट मोठा दांडका काढलेला असतो आणि त्या दांडक्याला चांगला चुरापटी लावून त्या दांडक्याने राकेशला उभा आडवा फोडवायचा असा विचार करत तो आता घरातून बाहेर पडलेला असतो. अर्ध्या वाट्यावर गेल्यावर अर्णव स्वतःशी बोलत असतो, आज तर याला मी हॉस्पिटलला पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मग ताईला घरी येऊन येईन. अशातच आता राकेशच्या चाळीच्या आसपास अर्णव पोहोचलेला असतो आणि त्याने स्पेशली हातात असलेला दांडका जोरजोरात जमिनीवर आपटायला सुरुवात केलेली असते. चाळीतले लोक जमा होतात. त्यातील एक व्यक्ती म्हणत असतो, ओ काय चाललंय तुमचं? या दांडक्याने खेळायचा प्रकार या ठिकाणी चालणार नाही, चला निघा. त्यावर लगेचच आता अर्णव त्या लोकांना इग्नोर करत ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय अर्णवला समोरचा एक व्यक्ती म्हणत असतो, थांबा. आणि अशातच आता तिथे अर्णवने फायटिंग करायला सुरुवात केलेली असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, अर्णवने या दांडक्याने राकेशला चांगलं फोडून काढलं पाहिजे की नाही? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.